तुमची किंवा तुमच्या घरातील कुणाचीही रक्ताची तपासणी केल्यावर अहवाल बघून तुम्हीही गोंधळून जाता का? रक्तातील साखरेची सामान्य पातळी नक्की किती असावी हे वयानुसार कसं ठरतं? जर तुम्हालाही या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी आहे डॉक्टर संगीता जाधव आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे की रक्तातील साखरेची सामान्य पातळी काय असते, कोणत्या प्रमाणाला आपण सामान्य मानतो आणि जर तुमची साखरेची पातळी त्यापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर तुम्ही कोणती पावले उचलली पाहिजेत. जेव्हा आपण मधुमेहाच्या साखरेच्या पातळीबद्दल बोलतो तेव्हा रक्ताची तपासणी केल्यावरच तुम्हाला तुमची साखरेची पातळी समजते आणि जर ही पातळी कमी जास्त होत असेल तर त्यावरून ठरते की तुम्हाला मधुमेह आहे की नाही आणि तुम्हाला आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे की नाही. हा व्हिडिओ सविस्तर सांगण्यापूर्वी मी तुम्हाला थोडी अधिक माहिती देते. मधुमेह म्हणजे काय? तुम्ही जे अन्न खाता त्यातील कर्बोदके विघटित होऊन आपल्या पचनसंस्थेतून ग्लुकोज तयार होतो. हे ग्लुकोज इन्सुलिनच्या मदतीने तुमच्या शरीराच्या पेशींच्या आत जाते आणि तिथे विघटित होऊन ऊर्जा निर्माण करते. तुमच्या शरीरात चालणारी सर्व ऐच्छिक किंवा अनैच्छिक कामे या ऊर्जेमुळेच होतात. त्यामुळे ग्लुकोज हा शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आता हे जाणून घेणं खूप गरजेचे आहे की साखरेची सामान्य पातळी किती असावी. जर ती यापेक्षा जास्त वाढली तर त्याला आपण मधुमेह म्हणतो. होय, जर आपण सामान्य पातळीबद्दल बोललो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वयानुसार सांगणार आहे की कोणते प्रमाण सामान्य असते आणि कितीपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास तुम्ही त्याला असामान्य म्हणू शकता. 6 वर्षांपेक्षा लहान मुले. या गटामध्ये सर्वात आधी आपण 6 वर्षांपेक्षा लहान मुलांचा विचार करूया. जेव्हा आपण रक्ताची तपासणी करतो तेव्हा आपण 2 वेळा रक्ताचे नमुने देतो. पहिले म्हणजे उपाशीपोटी असलेली रक्तातील साखर, जी तुम्ही 10 ते 12 तास उपाशी राहिल्यानंतर देता, आणि दुसरे म्हणजे जेवणानंतर 2 तासांनी तपासलेली साखरेची पातळी. जर आपण 6 वर्षांपेक्षा लहान मुलांबद्दल बोललो तर त्यांची उपाशीपोटी असलेली पातळी 80 ते 180 मिलीग्राम पर डेसिलिटर या दरम्यान येत असेल तर ती सामान्य आहे. याला आपण सामान्य मानू. जर यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. तसेच जर आपण जेवणानंतर 2 तासांनी घेतलेली पातळी पाहिली तर लहान मुलांसाठी 180 मिलीग्राम पर डेसिलिटर पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी पातळी सामान्य मानली जाते. तर तुम्ही पाहिलत की 6 वर्षांपेक्षा लहान मुलांची उपाशीपोटी साखर 80 ते 180 आणि जेवणानंतरची 180 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा कमी असावी. या प्रमाणाच्या खाली असेल तर सामान्य आहे, पण यापेक्षा जास्त असेल तर रुग्ण मधुमेहग्रस्त असू शकतो आणि तुम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे. 6 ते 12 वर्षांची मुले. यानंतरचा पुढचा गट येतो तो म्हणजे 6 वर्षांपेक्षा मोठी पण 12 वर्षांपेक्षा लहान मुले. जर आपण या वयोगटाबद्दल बोलत असू तर लहान मुलांसाठी उपाशीपोटी रक्तातील साखरेची सामान्य पातळी 90 मिलीग्राम पर डेसिलिटर पासून 140 मिलीग्राम पर डेसिलिटर पर्यंत असते. 12 ते 19 वर्ष वयोगटातील लोकांसाठी ही पातळी सामान्य आहे. पुन्हा एकदा जर आपण जेवणानंतरच्या साखरेबद्दल बोललो तर ती 140 मिलीग्राम पर डेसिलिटर पर्यंत असल्यास ती सामान्य पातळी मानली जाते. म्हणजेच तुमची साखरेची पातळी योग्य आहे आणि तुम्हाला मधुमेह नाही. 20 वर्षांपुढील प्रौढ व्यक्ती. आता जी पुढची श्रेणी येते ती म्हणजे प्रौढांची, म्हणजेच 20 वर्षांपेक्षा मोठे असलेले लोक, आणि त्यांचे वय काहीही असू शकते, जसे की 40, 50, 60 किंवा 80. यामध्ये विचार केला तर उपाशीपोटी साखरेची पातळी 70 मिलीग्राम पर डेसिलिटर पासून 130 मिलीग्राम पर डेसिलिटर पर्यंत असू शकते. म्हणजेच प्रौढांसाठी उपाशीपोटी असलेली रक्ताची साखर 70 ते 130 मिलीग्राम पर डेसिलिटर सामान्य आहे. जर आपण त्यांच्या जेवणानंतरच्या रक्ताच्या साखरेबद्दल बोललो तर ती 180 मिलीग्राम पर डेसिलिटर पर्यंत जाऊ शकते. इथपर्यंत ती सामान्य आहे, पण यापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक. आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक, म्हणजेच 60, 70, 80 वर्षांचे लोक. आपण हे गृहीत धरून चालतो की त्यांची साखरेची पातळी मुळातच थोडी जास्त असते. त्यामुळे जर त्यांची जेवणानंतरची पातळी 200 मिलीग्राम पर डेसिलिटर पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यालाही तुम्ही सामान्य मानू शकता. यासाठी कोणतीही कृती करण्याची गरज नाही. अशी व्यक्ती मधुमेहग्रस्त नसते. पण जर पातळी यापेक्षा जास्त येत असेल तर मात्र तुम्हाला मधुमेह आहे आणि आवश्यक पावले उचलणे गरजेचे बनते. तपासणी करताना घ्यायची काळजी. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे तुम्ही तुमची रक्ताची तपासणी कोणत्या परिस्थितीत केली. म्हणजे जर तुम्ही 10 ते 12 तासाचा उपवास योग्य प्रकारे पाळला नसेल तर तुमचे अहवाल वेगळे येऊ शकतात.
जेवणानंतर बरोबर 2 तासांनी तपासणी केली नसेल तरीही परिणाम बदलू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी काय खाल्ले. म्हणजेच जर तुम्ही रात्री किंवा आदल्या दिवशी कर्बोदके जास्त असलेले अन्न जसे की बटाटा, भात, साखर, मिठाई असे काही खाल्ले असेल तर तुमची साखरेची पातळी वाढून येऊ शकते. त्यामुळे प्रयत्न करा की ज्या दिवशी तुम्ही नेहमीचा संतुलित आहार घेतला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच तुमचा रक्ताचा नमुना द्या. तुम्ही पाहाल की तुम्हाला तुमची अचूक पातळी मिळेल आणि तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे तुम्ही स्पष्टपणे ओळखू शकाल. धोक्याचे संकेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की रक्तातील साखरेची सामान्य पातळी काय असते, कोणत्या वयात किती पातळी सामान्य मानली जाते आणि कोणत्या वेळी तुम्ही सावध झाले पाहिजे. हे खूपच महत्त्वाचे आहे की जर तुमची रक्तातील साखर 70 मिलीग्रॅम पर डेसिलिटरपेक्षा कमी येत असेल तर ही एक अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. तुम्ही ताबडतोब काहीतरी उपाय केला पाहिजे, जसे की ताबडतोब काहीतरी गोड खाल्ले पाहिजे, कारण यामुळे शरीरातील साखर अचानक कमी होण्याच्या धोक्याला तुम्ही सामोरे जाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमची रक्तातील साखर 250च्या वर येत असेल तरीही तुम्ही सावध झाले पाहिजे आणि तुमच्या आहारात आणि व्यायामात बदल केले पाहिजेत आणि आवश्यक औषधोपचार सुरू केले पाहिजेत. जर तुम्ही तसे केले नाही आणि तुमची साखरेची पातळी सतत वाढलेली राहत असेल तर ते अत्यंत धोकादायक ठरू शकते. ते तुमच्या शरीरातील नाजूक अवयवांचे मोठे नुकसान करू शकते. त्यामुळे मधुमेहाला हलक्यात घेऊ नका. तुमच्या रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा आणि त्यानुसार आवश्यक पावले उचला. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मधुमेहाच्या साखरेच्या पातळीबद्दल माहिती दिली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही शेअर करू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.